सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांद मातला भाग 161. शेवटी शशीनं अभिजितच्या आवाजावरून चंद्रा आणि अभिजितला शोधून काढलंच आणि तिथं येऊन त्यानं दौलतसोबत 2 हात करायला सुरुवात केली. शशी एकही शब्द बोलत नव्हता. नेहमीसारखी दौलतला धमकीसुद्धा देत नव्हता, कारण आता तो प्रचंड चिडला होता आणि जेव्हा तो बोलत नसतो त्यावेळी फक्त करून दाखवत असतो. आणि आता दौलतचा जीव घेणार म्हणजे घेणार असंच शशीनं ठरवलं होतं. चंद्रा आता पटकन पळाली आणि अभिजितला सोडायला लागली. इतक्यात दौलत त्याच्या माणसांना म्हणाला, तिला पकडा, त्या दोघांनाही सोडू नका, मी याच्याकडे बघतो, असं म्हणून तो शशीला भिडत होता. रोज तालीम करून अंडी मटण खाऊन त्याच्या अंगात सुद्धा रग होतीच आणि त्याची आणि शशीची बरोबरीची टक्कर सुरू झाली. आता दौलत आणि शशी एकमेकांवर वार करत होते. कोणच कोणाला कमी नव्हतं. आणि आता शशीनं एक फाईट त्याला दिली आणि दौलतला जमिनीवर पाडला आणि वरून त्याच्या पाठीत लाथ घातली. तसा दौलत ओरडला आणि त्याचे गडी चंद्रा आणि अभिजितला पकडायला गेले. तसं चंद्रानं तिथली कुऱ्हाड उचलली आणि त्या गुंडांवर वार करायला सुरुवात केली आणि म्हणाली, खबरदार, जर पुढे आला तर एकेकाचा मुर्दा पाडून टाकीन मी इथेच. तसे गडी मागे सरकले. चंद्रानं अभिजितला सोडवलं आणि शशी तिला म्हणाला, चंद्रा, तू पळ, याला घेऊन गावात जा. आणि चंद्रा म्हणाली, नाही, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. दौलत आणि शशीनं आता एकमेकांची कॉलर पकडली होती आणि शशी तिच्याकडे बघून म्हणत होता, चंद्रा, तू जा, मला काहीच होणार नाही, मी येतो, याला जमिनीत गाडून येतो. आणि चंद्रा म्हणाली, नाही, मी जाणारच नाही. आता दौलतसुद्धा म्हणाला, बघूच मला कसा मातीत गाडतोस. आज खरा कोण माईचा पूत आहे ते कळेल. मीच तुला या मातीत गाडणार आणि कुणाला काहीच कळणार नाही. आणि दौलत त्याच्या गड्यांना म्हणाला, तिला सोडू नका र, त्या दोघांना पण पकडा आणि रक्ताची चिळकांडी उडू द्या. फिरवा त्याच्या मानेवरून कुऱ्हाड. गडी आता त्या दोघांच्या दिशेनं पळालं आणि चंद्रा हातात कुऱ्हाड घेऊन अभिजितच्या हाताला पकडून पुढे पळत होती. अभिजितला पळता येत नव्हतं, तरीसुद्धा चंद्रा त्याला घेऊन पळत होती आणि तो नाजूक मुलगा जीवाच्या आकांताने तिच्यासोबत जीव वाचवण्यासाठी पळत होता. आता 1-2 गुंड तिथंच थांबले, बाकी सगळे चंद्राचा पाठलाग करत गेले. आणि शशीला आता दौलतला संपवून चंद्राला वाचवायला जायचं होतं आणि शशीनं जीव खाऊन दौलतवर वार करायला सुरुवात केली. त्याच्याकडे पिस्तूल होतं, ते खाली पडलं आणि दौलतच्या गड्यानं ते हातात घेतलं आणि दौलत त्या गड्याला म्हणाला, ते पिस्तूल इकडे टाक. गड्यानं ते पिस्तूल दौलतकडे दिलं आणि दौलतने शशीवर पिस्तूल रोखलं आणि म्हणाला, आता तुझा खेळ खाल्लास. शशी थोडा हसला आणि म्हणाला, ते रिकामं आहे, त्याच्या गोळ्या माझ्याकडे आहेत, असं म्हणून त्यानं त्याच्या खिशातल्या गोळ्या दाखवल्या आणि दौलतनं आता ते पिस्तूल लांब फेकून दिलं उसामध्ये आणि म्हणाला, मग याचा उपयोग तुला पण नाही आणि मला पण नाही. अशीच तुझी मस्ती जिरवतो, असं म्हणून पुन्हा त्यानं शशीवर चाल केली. आणि आता काही अंतरावरून पुन्हा मम्मी मम्मी पळ, डॅडी डॅडी, मम्मीला वाचवा, बॅड अंकल, सोडा तिला, असा आवाज यायला लागला. आणि दौलतच्या गुंडांनी चंद्राला पकडली असं शशीला वाटलं आणि शशीनं आता एकच चाल खेळली आणि दौलतला खाली घातला आणि त्याच्या छाताडावर बसला. त्याच्या थोबाडीत पंच मारायला सुरुवात केली आणि दौलतच्या नाकातून रक्त निघालं, त्याच्या तोंडातून सुद्धा रक्त निघालं आणि दौलतचं अवसान गळून गेलं. शशी आता उठला आणि चंद्राच्या दिशेनं पळणार. इतक्यात पुन्हा दौलतच्या गड्यांनी त्याला अडवलं आणि शशीनं त्या दोघांना सुद्धा एका फाईटमध्ये
गारद करून जमिनीवर लोळवलं आणि पुन्हा तिकडं पळाला. इतक्यात दौलतसुद्धा उठला आणि त्याच्या मागे निघाला. शशीनं आता तिथं जाऊन बघितलं तर चंद्रा आणि ते गुंड उसाच्या बाहेर आले होते. बरीचशी जनावरं बैल तिथं बांधलेली होती आणि त्या गुंडांनी पुन्हा चंद्राला पकडलं होतं. आणि शशीनं तिथला बैलगाडीला अडकवलेला चाबूक घेतला आणि त्या चाबुकानं सगळ्यांना फटकवायला सुरुवात केली आणि सगळ्या गुंडांना त्यानं जमिनीवर लोळवलं. आता शशीनं रुद्र अवतार धारण करत हातात कुऱ्हाड घेतली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. तसे सगळे पळून गेले. दौलत अजून तिथं आला नव्हता. शशीनं चंद्राकडे बघितलं आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना? तुला त्यानं काही केलं नाही ना? चंद्रा आता गप्प बसली. दौलतनं तिला स्पर्श केला हे तिनं सांगितलं नाही, पण अभिजित म्हणाला, डॅडी, त्या बॅड अंकलनं मम्मीला बॅड टच केला आणि मम्मी खूप रडत होती. आणि हे ऐकलं तसं शशीच्या मस्तकाची शीर उडली. त्याच्या घाणेरड्या हाताने त्यानं चंद्राला स्पर्श केला म्हणून आता शशी पुन्हा परत निघाला अर्ध मेल्या दौलतकडे त्याचा जीव घ्यायला. कारण आता शशीला कळलं होतं की त्यानं त्याचे घाणेरडे हात तिला लावले होते. इतक्यात दौलतच आडवा आला त्याचा पाठलाग करत आणि शशीनं पुन्हा त्याच्या पोटात गुद्दे द्यायला सुरुवात केली. आणि शशी त्याला खूप खूप मारत होता. आणि या हातांनी तू चंद्राला स्पर्श केलास ना, आता ते हात जाग्यावर ठेवणार नाही असं म्हणून शशीनं कुऱ्हाड घेतली आणि दौलतच्या हातावर पाय ठेवला आणि त्याचा हात कुऱ्हाडीनं छाटणार इतक्यात चंद्रा आली आणि म्हणाली, नको, असं नको करू, नाहीतर पुन्हा पोलीस तुला पकडतील. तू त्याला सोड. झाली इतकी शिक्षा त्याला खूप झाली, तुला माझी शपथ आहे. तिची शपथ ऐकली आणि शशीनं कुऱ्हाड खाली टाकली आणि दौलतला म्हणाला, तुझं नशीब चांगलं म्हणून तुला सोडतो. पुन्हा जर चंद्राच्या वाट्याला गेला तर जित्ता सोडणार नाही असं म्हणून शशी आणि चंद्रा निघाले अभिजितला घेऊन. आणि तरीसुद्धा नीच दौलत हसतच म्हणाला, तू माझं काहीच करू शकत नाही, पण मी मात्र मला करायचं ते केलं. तुझ्या बायकोला अंगाखाली घेतली, तिच्या कमरेला हात लावला, तिच्या छातीला हात लावला आणि माझा पुरुषार्थ गाजवला. आणि तू असा वाघासारखा तिचा नवरा असताना एखाद्या दुसऱ्या मर्दानं तुझ्या बायकोला हात लावावा यासारखं दुःख नाही. आणि आता हेच दुःख तुला आयुष्यभर छळत राहील. आणि मला समाधान वाटणार की मी तुझ्या बायकोला अंगाखाली घेतली. आणि हे ऐकून शशीला पुन्हा राग आला आणि शशीनं त्याच्यासमोर कुऱ्हाड टाकली आणि म्हणाला, उचल कुऱ्हाड आणि ये माझ्या अंगावर. आज तू तरी जिवंत राहशील, नाहीतर मी तरी. 5 चान्स तुला कुऱ्हाडीने माझ्यावर वार करण्याचे आणि 6वा चान्स मात्र मी तुला देणार नाही. आता हे बघून चंद्रा घाबरली आणि दौलतनं कुऱ्हाड उचलली आणि शशीच्या अंगावर वार करण्यासाठी धावून आला. तसा शशीनं त्याचा वार हुकवला आणि त्याच्या पाठीत त्याच्या पायाची फाईट मारली. आणि शशी त्याला म्हणाला, काय झालं? खरा मर्द आहेस ना तू? मग तुला साधी कुऱ्हाड चालवता येत नाही का? तुझा एक चान्स वाया गेला. चल ये, दुसरा वार कर, असं शशी त्याला म्हणाला. दौलतनं आता पुन्हा कुऱ्हाड दोन्ही हातात घट्ट पकडली आणि पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडून शशीवर त्याच्या डोक्यात वार करण्यासाठी धावून गेला. आणि त्याच्या डोक्यात कुऱ्हाड टाकणार इतक्यात शशी खालीच बसला आणि शशीनं हाताची मूठ आवळून त्याच्या मांडीवर जोरात पंच दिला. तशी दौलतच्या मांडीत जीव घेणी कळ आली आणि तो खाली बसला. मग थोड्या वेळानं शशीने बोटात बोटं गुंफली आणि त्याची बोटं कडाकडा मोडली आणि त्याच्या पाठीची हाडंसुद्धा त्यानं मोडून ढिली केली आणि त्याचाही आवाज आला. आणि त्याला पुन्हा आव्हान देत शशी म्हणाला, चल ये, तुझे 3 चान्स अजून शिल्लक आहेत, पण तोपर्यंत तू शिल्लक राहशील की नाही कुणास ठाऊक. उठ मर्दा, उठ, दाखव तुझी मर्दानगी.
बायकांवर मर्दानगी दाखवतोस ना, मग आता मला दाखव, असं म्हणून शशीनं त्याला आव्हान दिलं. आणि त्याच्या समोर पहाडासारखा कमरेवर हात देऊन उभा राहिला. दौलत आता त्याची दुखरी कळ आलेली मांडी सावरत पुन्हा उठला आणि पुन्हा शशीच्या मांडीवर कुऱ्हाडीचा वार करायला गेला. तशी शशीनं पाठीमागं उडी घेतली आणि दुसरी लाथ दौलतच्या मानेवर घातली आणि त्याला पुन्हा एका फटक्यात खाली पाडला. आणि दौलत तिथेच काही वेळ पडून राहिला. त्याला आता शशीनं चांगला जायबंदी करून टाकला होता. आणि मग शशी पुन्हा म्हणाला, उठ, लवकर उठ. दौलत पुन्हा उठला. शशीच्या पंच आणि फाईटने त्याचं अवसान गळून गेलं होतं, तरीही तो उठत होता आणि पुन्हा जीव खाऊन त्याच्यावर वार करणार. तसं शशीनं उंच उडी घेतली आणि त्याच्या डोक्यामध्ये खूप जोरात एक हात मारला आणि दौलतचं थोबाड मातीत घालवलं आणि त्याला पालथाच पाडला. आणि थोड्या वेळाने शशी आणखीन रागात त्याला म्हणाला, चल उठ, शेवटचा वार अजून तुझा शिल्लक आहे, कर माझ्यावर वार. असं म्हणून शशी त्याच्यासमोर दोन्ही हात पसरून छाती पुढे करून उभा होता. दौलत आता पुन्हा उठला, तरीही उठत होता, मार खात होता तरी. आणि निधड्या छातीच्या शशीवर त्याच्या छातीवरच वार करण्यासाठी तो धावून गेला. इतक्यात शशीनं समोरूनच त्याच्या छातीवर लाथ घातली आणि दौलत आता खूप मागे गेला. त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि दौलत गेला तो नेमका बैलांच्या दावणीतच जाऊन पडला. आता तो बैल मारका होता. त्या बैलांना सुद्धा एका क्षणाचाही विलंब न लावता त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं आणि त्याची टोकदार शिंगे त्याच्या मांडीतच खुपसली आणि त्याला धडका द्यायला सुरुवात केली. दौलत आता अशा ठिकाणी अडकला होता त्या बैलगाडीत आणि बैलाच्या दावणीत की त्याला हलताच येईना आणि त्याच्या तंगड्या फाकलेल्या होत्या. त्याला मागे सरकताही येईना आणि बैल त्याला समारून त्याच्या मांडीच्या मध्ये धडका देत होता. रागारागात बैल खूप धडका देत होता आणि दौलत जीवाच्या आकांताने ओरडत होता. आणि हे बघून चंद्रा त्याच्या अंगावर थुंकली आणि शशी अभिजितला घेऊन निघून गेले. इतक्यात सरपंचाची माणसं तिथं आली. अर्ध मेल्या झालेल्या दौलतला त्यांनी उचलला आणि दवाखान्यात पळवला. सरपंचाला ही गोष्ट कळली आणि शशी संपण्याऐवजी दौलत जायबंद झाला आहे हे त्याला कळलं. तालुक्याच्या ठिकाणी दौलतला घेऊन गेले. दौलतला बाकी काही झालं नव्हतं, त्याचे हातपाय तर शाबूत होते. आणि डॉक्टर आले आणि म्हणाले, सरपंच, तुमचा मुलगा ठीक आहे, किरकोळ मार लागला आहे, फक्त जास्त काही झालं नाही. आणि सरपंच अजूनही गर्वानं म्हणाले, मग असणारच, माझा मुलगा आहे तो, वाघाचा मुलगा, इतका लढला आपण अजून शाबूत आहे. आणि डॉक्टर म्हणाले, पण सरपंच, तुमचा मुलगा तर शाबूत आहे, पण तो पुरुष नाही. यापुढे तो कोणत्याच स्त्रीसोबत संबंध ठेवू शकत नाही. बैलानं धडका दिल्यामुळे त्याची ती ताकद संपली आहे आणि त्याचा पुरुषार्थ पुन्हा कधीच जागा होणार नाही. आणि आता हे ऐकलं आणि सरपंच आणि दौलतच्या भोवती अख्खं हॉस्पिटल फिरायला लागलं. आणि ज्या मर्दानगीचा आजपर्यंत इतका अभिमान बाळगला, ती मर्दानगी संपली आणि दौलत नामर्द झाला होता. आणि सरपंचाला वाटलं, आपला तर निर्वंशच झाला. आणि ती मर्दानगी संपवली होती त्या बैलानं. त्या मुख्या जनावरानं दौलतला नामर्दच करून टाकलं आणि बहुतेक त्या मारलेल्या गाईचा आणि त्या वासराचाच बदला त्या बैलानं घेतला, ज्यांच्यावर नशेत मर्द बनवून त्यानं कुऱ्हाड चालवली होती आणि त्याची मर्दानगी दाखवली होती. आणि आता हे ऐकून दौलतचं अवसान गळूनच गेलं आणि तो हॉस्पिटलमध्येच रडायला लागला.